मराठा समाज को आरक्षण मिला, ये बहुत ज़्यादा खुशी की बात है। जैसे ही सत्ता आई उन्होंने मुस्लिम समाज के मुंह में आया हुआ खाना जो न्यायालय ने मंजूर कर दिया था उसको भी उनके मुंह से निकाल पे गटर में फेंक, गटर में फेंक, गटर में फेंक। अब हम उम्रा बंद कर संदेशा देना चाहते हैं कि चाहे यहाँ का हिंदू हो या मुसलमान, वो ऐसे गिरोह नहीं बनते जो समाज में द्वेष फैलाने का काम करते हैं। समाज चाहे वो हिंदू हो या मुसलमान पसंद नहीं करते। बिल्कुल शांति से अमन से, शांति अमन से 31 तारीख को आरक्षणाचा जे ऑर्डिनन्स सरकारने काढला होता तो लॅप्स झाला। त्याच्यामुळे मुस्लिम आरक्षणाचा नैसर्गिकरित्या जो कायदा होण्यासाठी म्हणूनचा जो ऑर्डिनन्स तो लॅप्स झाल्या कारणाने आता मुस्लिम आरक्षण रद्द झाले जमा आहे। वास्तविक पाहता हा ऑर्डिनन्स आपण कंटिन्यू करावा अशा प्रकारची विनंती सर्व विरोधी पक्षांनी त्यांना दोन्ही सभागृहात केली, पण मुद्दामून आम्ही ॲडवाइस घेतो आहोत, आम्ही सल्ला घेतो आहोत, आम्ही अटॉर्नी जनरलकडे पत्र पाठवलेलं आहे। अशा प्रकारची लंगड समर्थन ते आपल्या एकंदर कारकिर्दीचे करत होते। या मागच्या सरकारने मराठा आरक्षण 16% आणि 5% मुस्लिम आरक्षण अशा प्रकारचा ऑर्डिनन्स काढला होता। उच्च न्यायालयाने ही माहिती समजून घ्या, उच्च न्यायालयाने दोन्ही आरक्षणाबाबत निर्णय दिला। त्यामध्ये उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळून लावलं व मुस्लिम आरक्षणामधलं शैक्षणिक आरक्षण मान्य केलं, पण नोकऱ्यांचं आरक्षण त्यांनी अमान्य केलं। याच्या विरुद्ध सध्याचे शासन कोर्टात गेलं। कोर्टात जाताना त्यांनी सुप्रीम कोर्टात फक्त मराठा आरक्षण ते कोर्टात गेले। त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मुस्लिम आरक्षणाच्या संबंधातलं जे नोकऱ्यांचं आरक्षण रद्द केलं होतं त्याबाबत त्यांनी कुठलंही सर्वोच्च न्यायालयात हे टाकलं नाही, दावा दाखल केला नाही। म्हणजे त्यांच्या मनात कपट होतं हे त्याच वरून स्पष्ट झालं। तरी त्या कपटाकडे लक्ष न देता की हे ऑर्डिनन्स काढतील या विश्वासावरती आम्ही गेले 8 दिवस त्यांना सातत्याने पाठपुरावा करत होतो की हा ऑर्डिनन्स तुम्हाला मराठा आरक्षणाबरोबर काढावा लागेल, पण त्यांनी आयत्या वेळेस मराठा आरक्षणाचं बिल आणलं ज्याला आमचं समर्थनच होतं। मराठा आरक्षण मिळावं यासाठी पहिली मागणी ही शरद पवारांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात जर कोणी मागणी केली असेल ओपनली पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवर तर ती माननीय शरद पवारांनी केली आणि त्यांनीच मुस्लिम आरक्षणाची त्यावेळेस मागणी केली। पण मराठा समाजाला आरक्षण देताना मी सरकारचं आणि ह्या सगळ्यांच्या वतीने आम्ही सगळे मराठा समाजाचं अभिनंदन करतो आणि मराठा समाजाला ते मिळायलाच पाहिजे अशी भूमिका आम्हा सगळ्यांची होती। पण सरकारने हे देत असताना समाजामध्ये दुही माजेल या पद्धतीने बरोबर मुस्लिम आरक्षण रोखून धरलं आणि आता मुसलमानांना आरक्षण मिळणार नाही। आता हे मुसलमानांना जे आरक्षण होतं ते समस्त मुसलमानांना होतं का? ते समस्त मुसलमानांना नव्हतं। याच्यातला जो स्पेशल बॅकवर्ड क्लास नावाचा तबका आहे, जो मुजीबुर रहमान समितीने, जो सच्चर समितीने, जो रंगनाथ मिश्रा कमिशननी जे काही नॉर्म्स आखून दिले आणि त्यांनी जिच्यात लिहिलंय ह्याच्यातले दोघं तर हिंदू होते, म्हणजे राजेंद्र सच्चर हिंदू होते, रंगनाथ मिश्रा हिंदू होते। त्यांनी असं लिहिलेलं आहे की आजच्या काळी मुसलमानांची परिस्थिती ही अति मागासवर्गीयांपेक्षा मागासवर्गीय, म्हणजे पिछड़ों से पिछड़े आहे अशा पद्धतीचं निवेदन सच्चर आणि रंगनाथ मिश्रांनी करून ठेवलंय। जी नॅशनल कमिटी होती, मुजीबुर रहमान तर राज्यापुरती मर्यादित होती, पण सच्चर समिती आणि रंगनाथ मिश्रा समिती या दोघांनी असं नमूद करून ठेवलंय की या बहुसंख्याक मुसलमानांची आजची आर्थिक परिस्थिती ही अति मागासवर्गीयांपेक्षा मागासवर्गीय आणि म्हणून सरकारने एका विशिष्ट हेतूने या सगळ्यांना मदत व्हावी, शैक्षणिक दृष्ट्या मदत व्हावी। आम्ही त्यांना सांगत होतो की ठीक आहे नोकऱ्यांसाठी आपण लढत राहू, पण कमीत कमी उच्च न्यायालयाने ज्याला मान्यता दिली आहे, शैक्षणिक आरक्षणाला उच्च न्यायालयाने मान्यता दिली असताना उच्च न्यायालयाच्याही निर्णयाचा आम्ही फेरविचार करतो। आम्ही अटॉर्नी जनरलला विचारतो। अटॉर्नी जनरल हा उच्च न्यायालयापेक्षा मोठा नाही आणि अटॉर्नी जनरल जेव्हा
सल्ला देतो तो उच्च न्यायालयाच्या निर्णयावरती सल्ला देऊ शकत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करून शैक्षणिक आरक्षण मुसलमान समाजाला, मुस्लिम समाजातल्या गरीब वर्गाला दिलं असतं, त्या राज्याचं काही बिघडलं नसतं. पण जाणून बुजून आपला अजेंडा, आपला रेशीम बागेचा अजेंडा राबवायचा या हेतूने नागपूर अधिवेशनामध्ये त्यांनी मुस्लिम आरक्षणाला कात्री लावली. आता त्याच्या विरोधात समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे, प्रचंड एका प्रकारचा राग आहे की आमचं ताट उच्च न्यायालयाने मान्य केलेलं आमच्या ताटातला जेवण ह्या सरकारने ओढून घेतलं आणि गटारात फेकून दिलं. त्यामुळे मराठा समाजाच्या निर्णयाबद्दल अभिनंदन करत असताना समाजातली दुही माजवण्यासाठी हा जो खेळ मांडला आहे, हा खेळ केलाय, त्यामध्ये मुस्लिम समाजाचं मोठं नुकसान झालंय. आणि म्हणून 31 तारखेला मंगळवारी आम्ही मुंब्रा बंदची हाक देत आहोत. 30 मंगळवार आहे. 31 बुधवार आहे. मंगळवारी की बुधवारी? बुधवार 31 तारखेला. 31 तारखेला या सरकारला निषेध म्हणून या सरकारच्या एकंदरीत तो जो काही म्हणजे ही मुद्दामून असे संदेश द्यायचे की आम्ही काय मुसलमानांना देणारच नाहीये. त्यामुळे हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि ह्यामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये खरं तर हिंदू समाजातल्याच वर त्यांनी आघाडी घेतली. तिथे काय फक्त विरोधी पक्षामध्ये फक्त मुस्लिम समाजाचे नेते नाही, ही मागणी स्वतः अजितदादा पवारांनी लावून धरली, राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मागणी लावून धरली, सगळ्यांनी मागणी लावून धरली की ह्याच्यामुळे एका प्रकारचा म्हणजे जाती धर्मामध्ये एक प्रकारची दरी निर्माण होते. असा निर्णय कुठल्याही सरकारने घेऊ नये. जर आता आपण मराठा समाजाला देण्यासाठी आपण इतके हे करतो आहोत, एकत्र आलो आहोत सगळेच विधानसभातले सगळे प्रतिनिधी, आणि यांच्या मनातलं कपट किती आहे. यांनी आमचं जेव्हा सरकार होतं तेव्हा याला विरोध केला नाही, यांचं सरकार येताच यांनी आपले दात दाखवले आणि मुस्लिम समाजाचं आरक्षण काढलं. कुठेही या अगोदर त्यांनी एकदाही, आणि ते आजही याला विरोध करत नाहीयेत, ते आजही याला विरोध करत नाहीत. फक्त सांगतात आम्ही अटर्नी जनरलचं घेतोय, अटर्नी जनरलचं घेतोय. अटर्नी जनरल हा सरकारचा नौकर असतो. सरकार जो निर्णय घेतो त्याचा पाठपुरावा आणि त्यांनी जरूर त्याचं ओपिनियन द्यावं, पण सरकारने ते मान्यच करायला हवं असं कधीही बंधनकारक नसतं. या महाराष्ट्रामधल्या शाहू फुले आंबेडकरांच्या धर्मनिरपेक्ष वृत्तीला टाचणी लावण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विरोधकांना अक्कलच नाही. सर 31 तारखेला मुंब्रा बंदच्या नंतर पुढची भूमिका काय असेल? म्हणजे एकही मुंबऱ्या पुरतात असेल की राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण 31 पण ही फक्त मुंबऱ्या पुरतात मर्यादित असेल की राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रात ही सुरुवात आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायला दिसेलच काय होते. फक्त मुंब्राच बंद का? मुंब्राच बंद का म्हणजे सगळ्यांना त्रास देण्याचं कारण नाही. म्हणजे ठाणं बंद केलं तर त्याच्यातनं गैरसमज पसरतात. ठाण्यात आहेत ना मुस्लिम बांधव, मग तेच ना, त्याच्यातनं गैरसमज पसरवतात. आम्हाला कुठेही समाजातल्या कोणालाही त्रास होऊ द्यायचा नाही, पण आमचा निषेध, आमच्या मनातल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवायच्या. आवड साहेब राज्यस्तरीय नेते आहेत राष्ट्र. असं आहे की मी मालेगाव सुद्धा बंद करू शकतो, मी धुळा सुद्धा बंद करू शकतो, पण या सरकारला एक सूचक इशारा देण्यासाठी म्हणून आपण की तुम्ही जो जाती विद्वेष पसरवत आहात, तुम्ही 5 वर्षासाठी शासनाने तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तुम्ही सर्वांचे आहात, या भावनेतनं निवडून आलेला आहात. घटनेने दिलेले जे काही
बंधन आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सर्व धर्मियांचे आहात असं तुम्ही शपथेवर सांगितलेलं आहे. असं असताना असं आग लावण्याचं जर काम करणार असाल तर ह्याच्यातनं देशाचं महाराष्ट्राचं सगळ्यांचं नुकसान आहे. इसके लिए कोर्ट में जाएंगे सर आप? कोर्ट में जाएंगे? कोर्ट अभी हर जगह से लड़ाई शुरू हो जाएगी, लेकिन लड़ाई पहले पॉलिटिकली लड़नी पड़ती है. ये कोर्ट वगैरह की तो लड़ाई लड़ते रहेंगे, बाद में फिर देखा ही जाएगा. लेकिन जब ऐसा मामला सामने आता है तो पहले हमको पॉलिटिकल लड़ाई लड़नी पड़ती है, पॉलिटिकली बताना पड़ता है कि भाई लोगों को भी सच्चाई मालूम नहीं है क्या है उसमें. हाई कोर्ट ने जिस मामले को हाँ कर दिया था उस मामले को गवर्नमेंट ने ना कर दिया. तो यानी इसकी मानसिकता जो है वो पता चलती है, और ये मानसिकता रेशीम बाग से आती है. अब रेशीम बाग क्या है मत पूछो. सर बंद किस तरह का होगा? रिक्शा उक्शा भी बंद रहेगी? टोटल मुमरा बंद रहेगी. बाईपास सब 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 बंद. सब सब अजून कोणाचं काय आहे? बंद बोले तो सब बंद. अरे यार क्या बात ये सब पान टपरी पे साहब अगर बंद है तो पान टपरी पे पान खाने को जरा टाइम तो पान टपरी चालू रखो. फिर चाय वाला सर 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला म्हणजे 31 डिसेंबरला आपण बंद करतो पूर्णपणे. म्हणजे आता नवीन वर्षाची सुरुवात असताना सगळेच जण काही वेगवेगळ्या तिथे पण बंद म्हणजे बंद. आता वेगवेगळे त्या दिवशी जरा बिर्याणीचं एखाद्या घरात तसं नाही म्हणत आहे सर. म्हणजे 31 डिसेंबरला तुम्ही आता हे करणार बंद करणार, परत 1 जानेवारीच आहे. म्हणजे त्या दिवशी जर कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आधीच पोलिसांना पण प्रत्येक ठिकाणी बंदोबस्ताचं एक प्रकारे बर्धन आहे. त्यामुळे विचारतो की 31 डिसेंबरलाच का, म्हणजे स्पेसिफिक तुम्ही तो दिवस मुद्दामूनच निवडला. हा बंद तुमचा किती वाजेपर्यंत असेल 31 तारखेला? जो नेहमी रेग्युलर असतो तो. म्हणजे 6च्या नंतर तुमचं ओपन होऊन जाईल. नंतर सगळं 31 म्हणून थकलेले लोक हे होते. अरे उलटा जरा फायदा झाला ना तेवढा. 31 पण व्यवस्थित साधा दुपारपासून आपलं हे सुरू करू म्हणजे मजा. अजून काय सोबत कोण आहेत आणखी आपल्या संघटना, आणखी काय कोणी? आमचं सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे. ते आता तर एक असा विषय होता की आंध्र प्रदेशमध्ये देखील अशा प्रकारचा आरक्षणाचा प्रयत्न झाला. त्याला नंतर कोर्टाने त्याची अशा प्रकारचं आरक्षण देता येणार नाही कारण ही घटना विरोधी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण एकूण घटनेमध्ये असं लिहिलेलं असं आहे की माझं ऐकून घ्या तुम्ही उत्तर द्यानंतर की जातीच्या अनुषंगाने आरक्षण देण्याची आपल्याकडे भूमिका आहे. आपण कदाचित उशीर आलात म्हणून मी सांगितलं उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारची भूमिका मान्य केली. ती आता इथपर्यंतच केली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये ते पुन्हा अरे परत तुमचं तेच ज्याला कारण याच्यामध्ये बरेच कायदेशीर अडचणी आहेत. अरे त्यामुळे ज्याला- अटॉर्नी जनरलच्या सजेशन शिवाय हे पुढे जाऊ शकत नाही. याच्या आधी पण अटॉर्नी जनरलच्या आमच्या सरकारने सल्ला घेतला होता आणि त्याला उच्च न्यायालयाने मान्यता दिली. उच्च न्यायालयाने सांगितलं हो हे बरोबर आहे. जेव्हा त्यांनी नोकऱ्यांमधलं काढलं तेव्हा शिक्षणातलं आरक्षण कायम ठेवलं. नाही ते सोडते ते नाही म्हणत. त्यामुळे प्रश्न तो नाही आहे. आंध्रामधली केस आणि इथल्या केसमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. इथल्या पूर्ण मुस्लिम समाजाला नाही दिलंय. हा जो तुम्ही पत्रकारांनी अजून अभ्यासच केलेला नाही त्याच्यातला मुख्य सांगतो की पूर्ण मुस्लिम समाजाला आरक्षण नाही आहे. फक्त ह्याच्यातले जे बीपीएल खाली जातात आणि जे अति मागासवर्गीय आहेत त्यांनाच फक्त आरक्षण आहे. आणि आंध्र प्रदेशमध्ये पूर्ण मुस्लिम समाजाला दिलं होतं. त्यांनाही मिळणारच आहे. उच्च न्यायालयाचा आदेश असेल तर असंही झालं संपला. कायदाच नाही आता महाराष्ट्रात. कायदा नसेल तर कसं काय आरक्षण मिळणार? कारण आता असं समजा मराठा आरक्षण या विषयात मराठा आरक्षणाबद्दल आम्ही बोलतच नाही असेल तर ते जर समजा झालं तर मराठा हा विषय संपू शकतो. आणि राहिला दुसरा जे काही मुस्लिम समाजातले जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील त्याच्या संदर्भात परत वेगळं विधेयक आणून कधी आणणार आता? कधी आणणार? कधी आणणार? कधी आणणार? थांबा ना आता तुमचं तपासून आम्ही कधी आणणार?
ते त्यांना विचारायचं साहेब तुम्ही. अहो तू बोलतो ना की नवीन विधेयक आणणार, कायदा करणार, ते तुमचे विरोधी पक्षाचे मग आम्ही जे सांगतो ते तरी समजून घे बाळा. आता विधेयक आणायला मार्च उजाडेल, त्याच्यामध्ये मधले 3 महिने काय करायचं? अशा स्वरूपातले तुमचे बोलणं झाले का? कधी अरे आता आम्ही एवढं बोललो, 2 दिवस हाऊस बंद पाडलं, त्यांची मानसिकताच नाही आणायची. आम्ही 2 दिवस हाऊस बंद पाडलं त्याच्यासाठी. त्यांची मानसिकता पाहिजे आणायला. ऑर्डिनन्स असतो तो, ऑर्डिनन्स हा नंतर कायद्यात रूपांतरित होतो. त्याला मग महापालिका आपली विधानसभेमधली खालचा हाऊस आणि वरचा हाऊस परवानगी देतात आणि मग ते कायदा होतो. त्यांना आणायचंच नव्हतं. जर त्यांना त्यांची मानसिकता असते आणायची तर आम्ही थोडी एवढी पत्रकार परिषद आणि तिथे बंद आणि गोंधळ एवढं झालं थोडी असतात. त्यांना त्यांचा अजेंडा राबवायचा आहे. उच्च न्यायालयाचा जो निर्णय, जे काय आपण राज्य शासनाने ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये बाजू मांडली, त्याच्यावर उच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिला त्या निर्णयावरती पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा चर्चा होऊ शकते. गेलंच नाही ना कोर्टात ते. अरे गेले ना, तारखा उडाल्या ना. मराठा समाजासाठी ते सर्वोच्च न्यायालयात गेले, याच्यासाठी ते गेलेच नाही. आता आपलं माहित नाही तर तुम्ही माहिती घेऊन तर बोला. यार माहिती तर घ्या त्याच्यातली पूर्ण. काय माहिती आहे? सर्वोच्च न्यायालयात ते मराठा समाजासाठी गेले, निर्णय एकत्र लागला. ते मराठा समाजासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले, मान्य आहे. मुस्लिम समाजासाठी गेले नाही, मान्य आहे. ऑर्डिनन्स 24 ला लॅप्स होणार होता. मराठा समाजाचं आरक्षणाचं बिल आणलं, ते आम्ही सर्वांनी ते मंजूर केलं. मुस्लिम समाजाचं काय नाही आणलं? अरे आणतील तर कधी आणतील? कायदेशीर मी पण कायदा तेवढाच वाचलाय. असं म्हणणं आहे की या संदर्भात कायदेशीर अडचणी आहेत. अरे पण ज्या उच्च न्यायालयाने कायदेशीर, उच्च न्यायालयाला कायदा समजत नाही का? नाही समजत? हा मग त्यांनी दिली ना तुम्हाला मान्यता. मग तुम्ही का नाही सांगितलं की आम्हाला उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य आहे म्हणून? पुस्तक आणायला पाहिजे बरोबर. का नाही आणलं? दोन्ही आणले पाहिजे होते. ते सोडा ना, उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य आहे असं का नाही म्हणाले? ते काय बोलतोय? म्हणजे आम्ही एवढे विरोधी पक्षातले आमदार येडे आहोत गोंधळ घालायला आणि बंद पाडायला. 5 मिनिट में आया जगदल आवाज काय नेमकी आता भूमिका घातली की जातीय धार्मिक विष पसरवण्याचं जे बीजेपी सरकारने या अधिवेशनात काम केलं आहे, मराठा समाजाला ती आरक्षण दिलं हा महाराष्ट्राची गरज होती आणि ती आम्हीच आणली. आम्हीच मराठा समाजाच्या आरक्षणाचा पहिला मुद्दा पुढे आणला, पवार साहेबांनी मागणी केली आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आमच्याच सरकारने घेतला. पण त्याचबरोबर मुस्लिम समाजातले जे मागासवर्गीय आणि गरीब आहेत, संपूर्ण मुस्लिम समाजाला नाही, त्यांनाही 5% आरक्षण द्या असं ऑर्डिनन्स मराठा समाजावरून काढला. खरं तर उच्च न्यायालयातली मुस्लिम समाजाच्या 50% म्हणजे शैक्षणिक आरक्षणाला मान्यता दिली आणि त्यांचा इतर आरक्षणाबद्दल जो सरकारचा निर्णय होता तो फेटाळून लावला. मराठाचं आरक्षणच्या संबंधीचा निर्णय फेटाळून लावला. याबाबत खरं तर सरकारने दोघांसाठी सर्वोच्च न्यायालयात जायला होतं, पण सरकार मराठा समाजासाठी दिली, मराठा समाजाचा कायदा करून दिला. आम्हाला अतिशय आनंद आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं. पण मग उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला मान्यता दिली असताना कुठलं तरी कुठील कारस्थान करून काहीतरी गरुडी काढणं, त्यांच्या तोंडातला घास काढून दिला की महाराष्ट्राच्या धर्मनिरपेक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीला सोबत नाही. हा जातीय वणवा पेटवण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्या एका वर्गाने कायम काम केलेलं आहे घरी ठेवण्याचं, तेच काम त्यांनी केलं आहे. मुस्लिम समाजाला जे आरक्षणाचा मुद्दा आहे तो ऑर्डिनन्स काढायला पाहिजे होता, सरकारने मुद्दा पण काढलेला नाही आणि म्हणून येत्या 31 तारखेला प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्रातलं पहिलं आंदोलन म्हणून आम्ही मुंब्रा बंद करतो. अल्पसंख्याक आयोगमध्ये आपण आहात, कशा पद्धतीनं तुम्ही सरकारशी संपर्क साधला होता का, काय याच्यावर निर्णय घेतला गेला?
ऐसा है कि मराठा समाज को जो आरक्षण मिला उसके लिए हम इसका अभिनंदन करते हैं और ये बहुत खुशी की बात है कि जो पिछड़ा समाज है उसको मिलना चाहिए, लेकिन हमारे मुंह का नेवाला क्यों छीन लिया बीजेपी सरकार? हमारा इतना ही होता। अब किस तरीके से आप सामने जा रहे हो या सरकार को जगा रहे हो? अब इसको हम रास्ते पर उतर के इसका हम विरोध करेंगे कि हमको भी दिए जाए। आपको ऐसा लगता है कि मतलब कोर्ट में जो लड़ाई लड़नी थी वो कहीं सरकार कम पड़ी? बिल्कुल कम पड़ी, क्योंकि मराठा समाज को मिला और मुस्लिम समाज को किनारे कर दिया गया। उनको मिला, हमको खुशी है, लेकिन हमको भी मिलना चाहिए। इसमें बीजेपी को कोई पेच चाहिए। अब ये बंद किस तरीके से रहेगा, किस तरीके से पूरा मुमरा कौसा बंद रखेंगे हम लोग, और इसका पूरा महाराष्ट्र में इसका असर शुरू होगा। ये शांतिपूर्ण बंद होगा? शांतिपूर्ण। क्या जाओ जास्त खाली नजीब, ज्या पद्धतीनं मराठा आरक्षण मिळालेलं आहे, कुठून कुठेतरी असं वाटतं का राज्य सरकार कमी पडली कोर्टामध्ये भांडायला? सर्वप्रथम तर जे निर्णय मुस्लिम आरक्षण म्हणजे दारिद्र्य रेषा खालच्या मुसलमानांच्या बाबतीत त्यांचा उद्गार व्हावा म्हणून जे आरक्षण लोकशाही सरकारने घेण्यात आलं होतं, पण ते भाजप शिवसेनेच्या सरकारने त्याला ऑर्डर्स न काढल्यामुळे आज ते मागून राहिलेले आहेत। आणि भाजपाने त्यांची जी कटुपणाची जी भूमिका होती, धार्मिक भूमिका होती, म्हणजे प्रत्येक वेळी जे धर्मांचा आधारित एक राजकारण करायचं ते आज या शासनातर्फे सिद्ध झालेलं आहे। आणि त्या पद्धतीने आज मुसलमानांना मुद्दामून त्यांनी कायद्याच्या स्वरूपात अडकून आणि ते रेंटून ठेवण्याचे कार्यपद्धती त्यांनी सुरुवात केलेली आहे। एक मुस्लिम समाज म्हणून आता तुमचं पुढचं पाऊल कशा पद्धतीने असणार आहे? आम्ही सर्व मुस्लिम संस्थांना, सर्व नागरिकांना स्वतः स्टार्टिंगमध्ये आपण आता फक्त मुंब्र्यामध्ये त्याची सुरुवात करत आहे, पण प्रत्येक महाराष्ट्रात याची भावना तीव्र पडसाद पडलेला आहे। लोकांना एक आशा झाली होती, एक आशावादी पद्धतीने की बाबा आम्हाला काहीतरी उद्गार होणार आहे, आमचे शैक्षणिक बाबतीत आम्हाला जे प्रश्न ते कुठेतरी सुटतील, कामांच्या बाबतीत प्रश्न सुटतील, पण ते आळा घालण्यात आलेल्या शासनमार्फत म्हणून या बाबतीत आंदोलन केले जातील। पण ते एवढंच आमचं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीचा लोकशाही पद्धतीने आम्हाला जे काय करता येईल आम्ही ते करायला तयार, आम्ही कमी पडणार नाही। हिंदी में हिंदी रोल सर, ये बताइए जिस प्रकार से महाराष्ट्र में मराठा समाज को आरक्षण मिला है, मुस्लिम समाज के बारे में क्या राज्य सरकार कहीं न कहीं कोर्ट में लड़ाई में? मराठा समाज को आरक्षण मिला, ये बहुत ज़्यादा खुशी की बात है, हमें बहुत खुशी है। लेकिन किसी के मुंह में आया हुआ उसका खाना उसके हाथ से छीन लेना, इतनी गंदी बात और सियासत में कुछ नहीं हो सकती। तो बीजेपी सरकार देखी, ये बीजेपी सरकार की सियासत है। चुनाव के पहले उन्होंने कहा कि हम धनगर को आरक्षण देंगे, 24 घंटे में देंगे, और उसमें कह दिया कि हम धनगर को आरक्षण नहीं दे सकते। जब मुस्लिम समाज के आरक्षण का मुद्दा चुनाव के पहले था, बिल्कुल चुप्पी साधे बैठे थे, लेकिन जैसे ही सत्ता आई उन्होंने मुस्लिम समाज के मुंह में आया हुआ खाना जो न्यायालय ने मंजूर कर दिया था उसको भी उनके मुंह से निकाल पे गटर में फेंक दिया। किस तरीके से अब ये अब हम मुमरा बंद करेंगे, प्रातिनिधिक तौर पे ये मुमरा बंद रहेगा। एक संदेशा देना चाहते हैं कि चाहे यहाँ का हिंदू हो या मुसलमान, वो ऐसे गिरोनी हरकत जो समाज में विद्वेष फैलाने का काम करती है, समाज चाहे वो हिंदू हो या मुसलमान पसंद नहीं करता। कितनी तारीख को ये बंद? बिल्कुल शांति से, अमन से, शांति अमन से 31 तारीख को हम मुमरा बंद